12वी तत्वज्ञान विषयाच्या ई तासिकेमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील तत्वज्ञानाच्या तासामध्ये दुसऱ्या प्रकरणातील कारणकल्पना, भारतीय कारणकल्पना इथपर्यंतचा भाग आपण अभ्यासलेला आहे। आजच्या तासिकेमध्ये आपणास पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण विचार, कारणकल्पना अभ्यासायची आहे। आपण जी भारतीय दृष्टिकोनातून किंवा भारतीय तत्वज्ञानामध्ये कारणकल्पनेसंबंधी, कारण विचारासंबंधी जे काही विचार मांडण्यात आलेले आहेत त्याचा अभ्यास आपण केलेला आहे आणि त्याचा सारांश जर आपल्या लक्षात असेल तर असं लक्षात येईल की भारतीय कारणकल्पना जी मांडलेली आहे ती कारणकल्पना जगाला म्हणजेच विश्वाला आणि स्वतःला म्हणजे आपणास, मानवाला, या दोघांचे, कोणाचे, एक जगाचे आणि दुसरे आपल्या स्वतःचे वास्तविक स्वरूप काय असेल, वास्तविक स्वरूप काय असेल हे जाणून घेण्याच्या प्रयत्नातून किंवा हे जाणून घेऊन, काय जाणून घेऊन, जगाचे, विश्वाचे वास्तविक रूप काय आहे आणि स्वतःचे वास्तविक रूप काय आहे हे जाणून घेऊन मोक्ष मिळवण्याचा प्रयत्नातून भारतीय कारणकल्पना, भारतीय कारण विचार मांडण्यात आलेला आपणास दिसून येतो। त्याच पद्धतीने आपण आज जे अभ्यासायचे आहे ते पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण विचार, पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण कल्पना आपणास अभ्यासायची आहे। यात सुद्धा वेगवेगळी मते, वेगवेगळ्या तत्वचिंतकांची, विचारवंतांची वेगवेगळी मते आपणास अभ्यासायची आहेत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण विचार काय आहे ते अभ्यासूया। आपल्या आजच्या तासिकेचं हेडिंग आहे पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण विचार, पाश्चात्य तत्वज्ञानातील कारण विचार हा मुद्दा आपणास आजच्या तासिकेमध्ये अभ्यासावयाचा आहे। आता पाश्चात्य तत्वचिंतनामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये, आरंभीच्या म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सतसंबंधी, अंतिम सत्तेसंबंधी जे काही चिंतन झालेले आहे, जो काही अभ्यास करण्यात आलेला आहे त्याला एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे विश्वरचनाशास्त्र। विश्वरचनाशास्त्र असं नाव त्याला देण्यात आलेलं आहे। पाश्चात्य तत्वचिंतनामध्ये, पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये अगदी सुरुवातीच्या काळामध्ये सतसंबंधी जो अभ्यास करण्यात आला, सतसंबंधी जे विचार मांडण्यात आलेले आहे त्याला एक विशिष्ट असं नाव दिलेलं आहे आणि ते नाव आहे विश्वरचनाशास्त्र। विश्वरचनाशास्त्र असं नाव दिलेलं आहे। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये आरंभी असणाऱ्या एका मूलतत्वापासून, सुरुवातीला असणाऱ्या एका मूलतत्वापासून अनेक वस्तू कशा निर्माण झाल्या, या विश्वामध्ये, जगामध्ये आपणास अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वस्तू असलेल्या दिसून येतात। एक छोटंसं उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्याही लक्षात येईल। कीटकच पहा किती प्रकारचे आहे। एकाच आईवडिलांची अनेक मुले एकसारखी, एकच गुणधर्मांची, एकच सवयी असणाऱ्या, एकच रंगरूप असणाऱ्या नसतात। म्हणजे एवढी विविधता या जगामध्ये, या विश्वामध्ये आपणास पाहायला मिळते। मग प्रश्न असा आहे पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये उपस्थित केला जाणारा
की आरंभी असणाऱ्या म्हणजे सुरुवातीला असणाऱ्या एका मूलतत्वापासून अनेक वस्तू या विश्वामध्ये, या जगामध्ये कशा निर्माण झाल्या, हा एक तत्ववादाशी संबंधित महत्त्वाचा असलेला प्रश्न होता. पाश्चात्य तत्वचिंतनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्याने 3 प्रश्नांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. पाश्चात्य तत्वज्ञानामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये प्रामुख्याने किती प्रश्नांचा अभ्यास करण्यात आलेला आहे, किती प्रश्नांचा विचार करण्यात आलेला आहे, तर ते प्रश्न आहेत 3. एक पहिला प्रश्न आहे की अंतिम सत असणारे विश्वाचे मूळ घटक. अंतिम सत असणारे विश्वाचे मूळ घटक. अंतिम सत असणारे विश्वाचे मूळ घटक. मग ते मूळ घटक कोणते आहेत, ते मूळ घटक किती आहेत, यासंबंधी जे काही प्रश्न निर्माण होतील त्या प्रश्नांचा अभ्यास पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अगदी सुरुवातीच्या काळात करण्यात आलेला आहे. दुसरा प्रश्न कोणता आहे की विश्वामध्ये जे काही अंतिम सत आहे किंवा विश्वामध्ये जे मूळ घटक आहे त्यात होणारे बदल. विश्वाच्या मूळ घटकात होणारे बदल. विश्वाच्या मूळ घटकात याला आपण तत्वात सुद्धा म्हणू शकतो. विश्वाच्या मूळ घटकात होणारे बदल. मग ते बदल कसे होतात, कोणामुळे होतात, का होतात, याच्याशी संबंधित जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास पाश्चात्य तत्वज्ञानाच्या अगदी सुरुवातीच्या काळात करण्यात आलेला आहे. ही झाली 2 प्रश्न जी सुरुवातीच्या काळात अभ्यासण्यात आलेली आहेत. मी म्हटलं होतं 3 प्रश्नांचा अभ्यास सुरुवातीच्या काळात करण्यात आलेला आहे. आणि तो तिसरा प्रश्न आहे की विश्वाच्या मूळ घटकासाठी आवश्यक असणारी गती. विश्वाच्या मूळ घटकासाठी विश्वाच्या मूळ घटकासाठी आवश्यक असणारी गती. मग ती गती कोठून मिळते, कशामुळे निर्माण होते, अगोदरच असते का नंतर येते, याच्याशी संबंधित जे काही प्रश्न निर्माण होतील त्या सर्व प्रश्नांचा अभ्यास पाश्चात्य तत्वचिंतनाच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे हे 3 प्रश्न पाश्चात्य तत्वचिंतनाच्या सुरुवातीच्या काळामध्ये अभ्यासण्यात आलेली आहे. यासंबंधी तत्वचिंतन करण्यात आलेलं आहे, यासंबंधीचा अभ्यास करण्यात आलेला आहे. पहिला प्रश्न आहे अंतिम सत असणारे विश्वाचे मूळ घटक. अंतिम सत असणारे विश्वाचे मूळ घटक. मग याच्याशी संबंधित ते मूळ घटक कोणते, किती, कसे, असे जे काही प्रश्न असतील. दुसरा आहे विश्वाच्या मूळ घटकात होणारे बदल. विश्वाच्या मूळ घटकात होणारे बदल. मग ते बदल का होतात, कोणामुळे होतात की होत नाही, याच्याशी संबंधित जे काही प्रश्न असतील त्याचा अभ्यास. तिसरा आहे विश्वाच्या मूळ घटकासाठी जे काही मूळ घटक असतील विश्वनिर्मितीला कारणीभूत असणारी, त्या मूळ घटकांसाठी आवश्यक असणारी जी गती आहे त्याचा अभ्यास. मग ती गती अगोदरपासूनच असते की नंतर कशामुळे निर्माण होते, यासारख्या प्रश्नांचा अभ्यास पाश्चात्य तत्वचिंतनाच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये करण्यात आलेला आहे. आता पाश्चात्य तत्वचिंतनामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये, पाश्चात्य तत्वचिंतनात सॉक्रेटिस पूर्व काळामध्ये तत्वज्ञानामध्ये पार्मेनिडिस आणि हेराक्लिटस. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी पार्मिनायडस असं म्हणतात आणि काही ठिकाणी हेराक्लाइटस असं म्हणतात. हेराक्लाइटस म्हटलं म्हणजे चुकीचं आहे आणि पार्मिनायडस म्हटलं म्हणजे चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होत नाही.
अपभ्रंश इंग्रजीतला एक शब्द आपण ज्यावेळेस मराठीत घेतो त्यावेळेस अपभ्रंश होऊन एक अक्षर बदलून येण्याची शक्यता असते. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला माझ्याच नावाने सांगतो. माझं नाव आहे हारून. याचं इंग्रजीत रूपांतर करत असताना HARUN असंही होईल आणि याचंच रूपांतर HAROON असंही होईल. असं लिहिलं तरच बरोबर आहे ना असं लिहिलं तर चुकीचं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. अगदी त्याच पद्धतीने पाश्चात्य तत्त्वचिंतनामध्ये सॉक्रेटिस पूर्व काळातील तत्त्वज्ञानामध्ये पार्मेनिडिस आणि हेराक्लिटस यांच्या नंतर या विश्वाचे मूळ घटक मुळातच गतिशील असतात. या विश्वाचे जे काही मूळ घटक आहेत विश्वनिर्मितीला जगनिर्मितीला कारणीभूत असणारे जे मूळ घटक मूलतत्व आहेत त्यांना गती ही अगोदरपासूनच असते की त्यांना गती ही बाहेरून प्राप्त होत असते. या प्रश्नांचा अभ्यास करण्यात आलेला आहे. या प्रश्नांसंबंधी तत्वचिंतन करण्यात आलेलं आहे. कोणत्या प्रश्नांसंबंधी की या विश्वाचे जे मूळ घटक आहेत ते मूळ घटक मुळातच गतिशील असतात का किंवा मग त्यांना गती ही बाहेरून मिळते. या विश्वनिर्मितीला कारणीभूत असणारे या जगातील वेगवेगळ्या वस्तूंच्या निर्मितीला कारणीभूत असणारे जे काही घटक आहेत ते घटक हे अगोदरपासूनच गतिशील असतात का आणि अगोदरपासूनच गतिशील नसतील तर मग त्यांना गती ही बाहेरून मिळते का यासारख्या प्रश्नांचा अभ्यास पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये करण्यात आलेला आपणास दिसून येतो. आता यासंबंधी विचार करत असताना पाश्चात्य तत्त्वचिंतनामध्ये 4 महाभूतांच्या अणूंना 4 महाभूते काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो मी 4 महाभूते. आता 4 महाभूते म्हणजे कोणती आहेत? पृथ्वी, जल, अग्नी आणि वायू ही 4 महाभूते ज्याला आपण 3 आणि ही 4 महाभूते. तर 4 महाभूतांच्या अणूंना हे 4 जी महाभूते आहेत पृथ्वी जल अग्नी वायू या 4 महाभूतांच्या अणूंना आकर्षण आणि विकर्षण. आकर्षण म्हणजे एकत्र येणे आणि विकर्षण म्हणजे दूर जाणे एकमेकापासून वेगळे होणे दूर जाणे. आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे गती मिळत असते. या 2 बलांमुळे कोणत्या 2 बलांमुळे गती मिळते? आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे काय मिळत असते? गती मिळत असते. कोणाला मिळत असते? या 4 भूतांना 4 महाभूतांना गती मिळत असते. कशामुळे मिळते? आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे या 4 महाभूतांना काय मिळत असते? गती मिळत असते. आणि या मिळणाऱ्या गतीमुळेच या 4 महाभूतांच्या अणूंना जी गती मिळते त्या गतीमुळेच अणूंचे संघटन होते म्हणजे ते एकत्र येतात आणि त्याच गतीमुळे अणूंचे विघटन सुद्धा होत असते म्हणजे ते वेगवेगळे सुद्धा होत असतात भिन्न होत असतात. असे मत एम्पिडोक्लिसने मांडलेले आहे. असे मत कोण मांडलेले आहे? एम्पिडोक्लिस या पाश्चात्य विचारवंताने मांडलेले मत आहे. कोणते मत मांडलेले आहे एम्पिडोक्लिस या तत्वचिंतकाने? की 4 महाभूतांच्या अणूंना आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे गती प्राप्त होत असते आणि या गतीमुळेच आकर्षण आणि विकर्षण या 2 बलांमुळे जी गती
या 4 महाभूतांच्या अणूंना मिळते, त्या गतीमुळेच या अणूंचे संघटन होते आणि संघटन झाले असता विश्वाची निर्मिती, जगाची निर्मिती होते आणि विघटनही या गतीमुळेच होते आणि विघटन झाले असता या जगाचा, या विश्वाचा काय होत असतो, नाश होत असतो, असे मत पाश्चात्य विचारवंत एम्पिडोक्लिसने मांडलेले आहे. तर पाश्चात्य विचारवंत डेमोक्रिटस याने काय विचार मांडलेले आहे या संबंधी, की डेमोक्रिटसच्या मतानुसार अणू हे मुळातच गतिशील असतात. एम्पिडोक्लिस म्हणतो या अणूंना आकर्षण विकर्षण या बलांमुळे गती मिळते, तर डेमोक्रिटस हा विचारवंत काय म्हणतो, की अणू हे मुळातच गतिशील असतात आणि ते रिक्त अवकाशामध्ये, एम्प्टी स्पेसमध्ये, पोकळ अवकाशामध्ये भ्रमण करत असतात, फिरत असतात आणि फिरत असताना या अणूंचे वेगवेगळे आकार असल्यामुळे ते एकत्र येतात आणि याच गतीमुळे हे अणू पुन्हा वेगवेगळे सुद्धा होतात, म्हणजे हे अणू एकमेकापासून दूरसुद्धा जात असतात. आणि अणुवाद्यांच्या मतानुसार ही जी प्रक्रिया आहे अणूंच्या संघटनाची किंवा अणूंच्या विघटनाची, अणू एकत्र येणे, त्यातून जगाची, विश्वाची निर्मिती आणि अणूंचे विघटन होणे, त्यातून जगाचा नाश होत असतो, जग नष्ट होत असतं. तर अणुवाद्यांच्या मतानुसार संघटन आणि विघटनाची प्रक्रिया ही निरुद्देश असते. याच्या पाठीमागे संघटन आणि विघटन, अणूंच्या संघटनाच्या आणि विघटनाच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारचा उद्देश किंवा हेतू हा नसतो. तर ही जी संघटन विघटनाची प्रक्रिया आहे ती यांत्रिक पद्धतीने होत असते असे विचार होते. परंतु नंतरच्या पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये, नंतरच्या काळामध्ये परिवर्तनाची प्रक्रिया ही यांत्रिक नसते असं मानण्याकडे तत्त्वचिंतकांचा, तत्त्वज्ञांचा कल असलेला आपणास दिसून येतो. त्यात प्लेटोच्या 2 जगांच्या सिद्धांतानुसार, कोणाच्या, प्लेटोच्या 2 जगाच्या सिद्धांतानुसार, प्लेटोने 2 जगाची कल्पना मांडलेली आहे, याचा अभ्यास आपण केलेला आहे. प्लेटोच्या 2 जगाच्या सिद्धांतानुसार आकारांच्या जगात काहीच बदलत नाही, आकारांच्या जगामध्ये काहीच बदलत नाही असं कोणाचं मत आहे, प्लेटोचं मत आहे. प्लेटोच्या विचारामध्ये परिवर्तनाच्या समस्येला फारसे महत्त्व नाही. प्लेटोच्या तत्त्वचिंतनात, प्लेटोच्या विचारात, प्लेटोच्या तत्त्वज्ञानामध्ये परिवर्तनाच्या समस्येला फारसे महत्त्व नाही. कारण प्लेटोचं मत असं आहे की या जगामध्ये असणारी जी विशिष्टे आहेत, विशिष्टे म्हणजे आता हा पेन विशिष्ट आहे, हा पेन विशिष्ट आहे, शेक्सर विशिष्ट आहेत, कारण शेक्सर एकच आहे, दुसरे नाही. म्हणजे या जगामध्ये, या विशिष्टाच्या जगामध्ये जी आहेत विशिष्टेही बदलतच असतात आणि विशिष्टेही बदलत असताना ती नष्टही होत असतात. म्हणजे प्लेटो काय म्हणतो पहा, की विशिष्टे हे बदलतात आणि ती नष्टही होत असतात. म्हणून प्लेटोने परिवर्तनाला अंतिम सत मानलेले नाही. प्लेटोने परिवर्तनाला अंतिम सत मानलेले नाही. तर प्लेटोच्या दुसऱ्या बुद्धिगम्य जगात असणाऱ्या आकारांना, दुसरं जग प्लेटोचं, प्लेटोच्या दुसऱ्या बुद्धिगम्य जगात असणाऱ्या आकारांना प्लेटोने विशिष्टांचे आदर्श रूप मानले आहे. प्लेटोने विशिष्टांचे आदर्श रूप मानलेले आहे आणि या आदर्शापर्यंत पोहोचण्याची धडपड, या आदर्शापर्यंत पोहोचण्याची धडपड प्रत्येक विशिष्ट वस्तू करत असते. या आदर्शापर्यंत पोहोचण्याची धडपड प्रत्येक विशिष्ट वस्तू करत असते आणि आदर्शापर्यंत पोहोचण्याची ही इच्छा परिवर्तनासाठीची मुख्य प्रेरणा असते. आदर्शापर्यंत पोहोचण्याची ही जी इच्छा असते विशिष्टांची, ही परिवर्तनाची मुख्य प्रेरणा असते असे प्लेटोचे मत आहे. म्हणजे विशिष्टांच्या जगाला, या जगामध्ये जे जे काही गोष्टी आहेत ते विशिष्ट आहेत, विशिष्टांच्या जगाला प्लेटोने अंतिम सत न मानल्यामुळे
विशिष्टांच्या जगाला प्लेटोने अंतिम सत न मानल्यामुळे त्या जगात होणाऱ्या बदलांचा अभ्यास, त्या जगात होणाऱ्या परिवर्तनांचा अभ्यास प्लेटोने केलेला नाही. आता पाश्चात्य तत्त्वज्ञानातील कारण विचार आपण या ठिकाणी अभ्यासल्यानंतर आपण या ठिकाणी एक पाश्चात्य विचारवंत जो प्रमुख आहे त्याचे कारण संबंधी विचार अभ्यासूया, आणि तो विचारवंत आहे ॲरिस्टॉटल. तो विचारवंत कोणता आहे? ॲरिस्टॉटल. आता विश्वासंबंधी ॲरिस्टॉटलने जो दृष्टिकोन स्वीकारलेला आहे तो दृष्टिकोन प्रयोजनवादी आहे. जगासंबंधी, विश्वासंबंधी ॲरिस्टॉटलने जो दृष्टिकोन स्वीकारलेला आहे तो दृष्टिकोन कसा आहे? प्रयोजनवादी आहे. तो दृष्टिकोन कसा आहे? प्रयोजनवादी दृष्टिकोन ॲरिस्टॉटलने स्वीकारलेला आपला असं दिसून येतो. ॲरिस्टॉटलच्या मते निसर्गात होणारे परिवर्तन हे, जगात होणारे परिवर्तन हे, विश्वात होणारे परिवर्तन हे कोणत्या ना कोणत्या हेतूने किंवा उद्देशाने होत असतात. या निसर्गामध्ये होणारे परिवर्तन, बदल, या जगामध्ये होणारे परिवर्तन, बदल, या विश्वामध्ये होणारे परिवर्तन, बदल हे कोणत्या तरी हेतूने होत असतात, हे कोणत्या तरी उद्देशाने होत असतात. बदल हा जगातील प्रत्येक गोष्टीचा, परिवर्तन हा जगातील प्रत्येक गोष्टीचा गुणधर्म आहे असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. परिवर्तन, बदल हा जगातील प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक वस्तूचा, प्रत्येक पदार्थाचा गुणधर्म आहे, आणि या बदलासाठी, या परिवर्तनासाठी जगातील वस्तूंमध्ये जे परिवर्तन होत असतं, जे बदल होत असतं, या बदलासाठी गतीची आवश्यकता असते. कशाची आवश्यकता असते? गतीची आवश्यकता असते. आणि या विचारांच्या संदर्भातच ॲरिस्टॉटलने कारणविषयक सिद्धांत, कारणविषयक विचार मांडलेले आपणास दिसून येतात. एखादी वस्तू बदलते, एखादी वस्तू बदलते तेव्हा तिची बदलापूर्वीची, एखादी वस्तू बदलते तेव्हा त्या वस्तूची बदलापूर्वीची आणि बदलानंतरची स्थिती वेगळी असते, आणि बदलानंतरची स्थिती वेगळी असते. आणि या बदलांनुसार, आणि या बदलांनुसार, या वेगळेपणानुसार ॲरिस्टॉटलने बदलांचे 4 प्रकार केलेले आहेत. ॲरिस्टॉटलने बदलांचे किती प्रकार केलेले आहेत? 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. त्यात पहिला बदल आहे गुणात्मक बदल. पहिला बदल कोणता आहे? गुणात्मक बदल. दुसरा बदल कोणता केलेला आहे त्यांनी? संख्यात्मक बदल. दुसरा बदल कोणता आहे? संख्यात्मक बदल. दुसरा बदल संख्यात्मक बदल. याला आपण दुसरंही नाव समानार्थी देऊ शकतो, परिमाणात्मक बदल. परिमाणात्मक बदल असंही आपण त्याला म्हणू शकतो. तिसरा बदल कोणता आहे? स्थान संबंधी बदल. तिसरा बदल कोणता आहे? स्थान संबंधी बदल. स्थान संबंधी बदल. आणि चौथा बदल आहे या ठिकाणी द्रव्यात्मक बदल. चौथा बदल कोणता आहे? द्रव्यात्मक बदल. हे 4 प्रकारचे बदल, बदलांचे 4 प्रकारात वर्गीकरण ॲरिस्टॉटलने केलेले आहे. कारण एखाद्या वस्तूची बदलापूर्वीची आणि बदलानंतरची स्थिती वेगवेगळी असते, आणि या वेगळेपणानुसार ॲरिस्टॉटलने बदलांचे 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. पहिला बदल आहे गुणात्मक बदल. दुसरा बदल आहे संख्यात्मक बदल, ज्याला आपण परिमाणात्मक बदल असंही म्हणू शकतो. तिसरा बदल आहे स्थानसंबंधी बदल, आणि चौथा बदल आहे द्रव्यात्मक बदल. आता बदलांचे हे 4 प्रकार एक छोट्याशा उदाहरणाच्या सहाय्याने आपण अभ्यासूया, जे उदाहरण आपल्या पुस्तकात सुद्धा दिलेले आहे. की आता बघा, उदाहरण या ठिकाणी आपण छोटासा घेऊया. आपल्याकडे फळांचा राजा कोणता आहे? आपला फळांचा राजा आंबा आहे. आंब्याचं उदाहरण आपण घेऊया, जे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, आणि बदलांचे हे 4 प्रकार आपण पाहूया. आता पहा, आंबा पिकतो, आंबा
जेव्हा पिकतो तेव्हा त्या आंब्याचा रंग, त्या आंब्याचं चव, त्या आंब्याचा स्पर्श यामध्ये काय होत असतो? बदल होत असतो. यामध्ये काय होत असतो? बदल असतो. कैरीचा स्पर्श, त्याचा रंग, त्याची चव वेगळी आणि पिकलेल्या आंब्याचा स्पर्श, रंग, चव वेगळा असतो. हा होणारा जो बदल आहे तो बदल आहे गुणात्मक बदल. तो बदल कोणता आहे? गुणात्मक बदल. आता दुसरा पाहायचा आपल्याला बदल, तो आहे संख्यात्मक बदल. तो कोणता? संख्यात्मक बदल, ज्याला आपण परिमाणात्मक बदल असंही म्हणतो. आता पहा, झाडाला मोहर लागतो आणि छोटी कैरी ही आंब्यामध्ये परिवर्तित होत असते. कशामध्ये परिवर्तित होत असते? आंब्यामध्ये मोहर लागतो. मोहराला, एकाच मोहराला लहान 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 कैऱ्या लागतात. लहानपणी आपण दगड मारून पाडत होतो आणि ते खात होतो. तर ती छोटी कैरी कशामध्ये परिवर्तित होते? आंब्यामध्ये परिवर्तित होते. या आहे संख्यात्मक बदल. एकाच मोहराला अनेक कैऱ्या लागतात. तिसरा बदल आता पहा, स्थानसंबंधी बदल आहे. झाडावर पिकलेला आंबा तोडल्यानंतर तो जमिनीवर येतो. जमिनीवरून तो पेटीत येतो, बॉक्समध्ये येतो, नंतर तो आपल्या घरामध्ये येतो. हा आहे स्थानसंबंधी बदल. तोडलेला आंबा जमिनीवर, नंतर तो पेटीमध्ये, नंतर तो आपल्या घरामध्ये येत असतो. हा आहे स्थानसंबंधी होणारा बदल. आणि चौथा बदल आहे तो बदल आहे द्रव्यात्मक बदल. मोहरापासून जे मोहर लागतं त्याच्यापासून आंब्याची निर्मिती आणि आपल्या घरात आल्यानंतर तो आंबा आपण काय करत असतो? खातो. म्हणजे तो काय होत असतो? त्या ठिकाणी नष्ट होत असतो खाल्ल्यानंतर. आता पहा, पहिल्या तिन्ही प्रकारचे बदल कोणते बदल? गुणात्मक बदल, संख्यात्मक बदल आणि स्थानसंबंधी बदल. पहिल्या तिन्ही प्रकारचे बदल हे द्रव्यात होत असतात. पहिल्या तिन्ही प्रकारचे बदल कशात होत असतात? द्रव्यात होत असतात. पण शेवटचा बदल हा एकतर द्रव्याची निर्मिती दर्शवतो, मोहरापासून आंब्याची निर्मिती, किंवा तो द्रव्याचे काय दर्शवतो? नाश दर्शवतो. म्हणजे तो द्रव्य नाश पावतो, नष्ट होतो, हे दर्शवत असतो. म्हणून द्रव्य हा अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींमधला मूलभूत प्रकार आहे. म्हणून द्रव्य हा अस्तित्वात असणाऱ्या सर्व गोष्टींमधला मूलभूत प्रकार आहे, असे ॲरिस्टॉटलचे मत आहे. तर पहिल्या तिन्ही प्रकारचे बदल झाले तरी ज्या द्रव्यात ते होतात, पहिल्या तिन्ही प्रकारचे बदल झाले तरी ते ज्या द्रव्यामध्ये होत असतात तरीसुद्धा त्याचे सातत्य हे टिकून राहते. म्हणजे तो द्रव्य आंबा टिकून राहतो. परंतु द्रव्यात्मक बदलात मात्र सातत्य टिकून राहत नाही, कारण तिथं एकतर निर्मिती किंवा नष्ट होत असतं. म्हणून बदल हा कुठल्याही प्रकारचा असला तरी तो बदल, ते परिवर्तन कुठल्या ना कुठल्या तरी, कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळेच होत असते. जो कोणता बदल होत असते, जे कोणते परिवर्तन होत असेल जगातील वस्तूंमध्ये, विश्वातील पदार्थांमध्ये, घटकांमध्ये, गोष्टींमध्ये जे बदल होत असतील, ते बदल कुठल्याही प्रकारचा असेल, तो बदल, तो परिवर्तन कोणत्याही प्रकारचा असेल, तर तो बदल कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळेच होत असतो, असं ॲरिस्टॉटलचं मत आहे. म्हणून ॲरिस्टॉटलच्या काळामध्ये कारण कल्पना ही अतिशय व्यापक अर्थाने, कारण हा शब्द अतिशय व्यापक अर्थाने वापरण्यात आलेला आपणास दिसून येईल. तर एखाद्या वस्तूच्या अस्तित्वाला, एखाद्या पदार्थाच्या अस्तित्वाला, एखाद्या घटकाच्या अस्तित्वाला, एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाला जे घटक जबाबदार असतात, एखाद्या वस्तूच्या निर्मितीला, एखादी वस्तू अस्तित्वात येण्याला जे घटक जबाबदार असतात, त्या सर्व घटकांना कारण घटक असं म्हटलं जातं.
त्या सर्व घटकांना काय म्हटलं जातं? कारण घटक असं म्हटलं जातं की एखादी वस्तू अस्तित्वात येण्यासाठी जे कोणते घटक जबाबदार असतील त्या सर्व घटकांना कारण घटक म्हणून संबोधलं जातं. आणि त्या घटकांशिवाय वस्तूचे, घटनेचे, घटकांचे अस्तित्व असूच शकत नाही. ते घटक त्या वस्तूच्या, त्या घटकाच्या, त्या पदार्थाच्या अस्तित्वाला जबाबदार असतात. विश्वातील प्रत्येक वस्तूच्या, घटनेच्या अस्तित्वाच्या पाठीमागे कारणे असतात आणि त्याशिवाय ती वस्तू अस्तित्वात येत नाही. त्यासाठी आपणास पुस्तकामध्ये दिलेलं एक छोटंसं उदाहरण आहे. ते उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासूया. म्हणजे विश्वातील प्रत्येक वस्तू अस्तित्वात येण्याच्या पाठीमागे कारणे असतात आणि ती कारणे असल्याशिवाय वस्तूंची निर्मिती होत नाही, हे आपल्या लक्षात येईल. आता आपण पुस्तकाचा अभ्यास करत असतो, पुस्तक पाहतो. हे पुस्तक आहे. आता हे पुस्तक कशापासून तरी तयार केलेलं असेल. या पुस्तकाला विशिष्ट असा आकार आहे. हे पुस्तक कोणीतरी तयार केलेलं असेल आणि हे पुस्तक तयार करण्याच्या पाठीमागे कोणता तरी हेतू किंवा उद्देश असेल. मी 4 गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगितल्या विद्यार्थी मित्रांनो, की पुस्तक हे कशापासून तरी तयार केलेलं आहे, त्याला विशिष्ट हा आकार आहे त्या पुस्तकाला, ते पुस्तक कोणीतरी तयार केलेलं आहे, त्याचा कोणीतरी निर्माता असला पाहिजे आणि ते पुस्तक कोणत्या तरी हेतूने तयार केलेले आहे. हे 4 घटक पुस्तकाच्या अस्तित्वाला जबाबदार असतात. हे 4 घटक पुस्तकाच्या अस्तित्वाला जबाबदार असतात. म्हणजे त्याच्या अस्तित्वाच्या मागची, त्या वस्तूच्या अस्तित्वाच्या मागची ती कारणे 4 घटक आहेत. अशा कारण घटकांसंबंधी, अशा 4 कारण घटकांसंबंधी ॲरिस्टॉटलने चतुर्विध, कोणती? चतुर्विध कारण कल्पना मांडलेली आहे. चतुर्विध कारण सिद्धांत मांडलेला आहे. आता चतुर्विध कारण सिद्धांत मांडलेला आहे याचा अर्थ काय होतो की कारणाचे ॲरिस्टॉटलने 4 प्रकार केलेले आहेत. मग ॲरिस्टॉटलचा चतुर्विध कारण सिद्धांत काय आहे हे आपण पुढील तासिकेमध्ये अभ्यासूया. विद्यार्थी मित्रांनो, तत्त्वज्ञानाचा तास बऱ्याच दिवसानंतर आज केलेला आहे. तरीसुद्धा माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांनी मला भरभरून प्रेम दिलेलं आहे, सहकार्य दिलेलं आहे, मला प्रेरणा दिलेली आहे. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल, सहकार्याबद्दल, प्रेरणेबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे. आणि इथून पुढच्या व्हिडिओंसाठी आपले प्रेम मला असेच मिळेल, सहकार्य, प्रेरणा असेच मिळेल अशी अपेक्षा करतो. आजच्या तासिकेसाठी आपल्या अमूल्य अशा सहकार्याबद्दल आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार.